नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। भूमी अभिलेख विभागात 900 पेक्षा जास्त पदांसाठी भरती आलेली डिप्लोमा सिव्हिल आणि ITI सर्वेअरसाठी चांगली संधी आहे। परंतु याचा जो फॉर्म आहे ना, तर तो एका विभागातूनच आपल्याला भरता येतो। म्हणून मुलं विचारतात की मी नेमका कोणत्या विभागातून फॉर्म भरू, आणि या फॉर्म भरण्यासंदर्भातले 3 महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला आज सांगणार आहे। ते मुद्दे कन्सिडर करूनच तुम्ही तुमचा विभाग जो आहे तर तो निवडला पाहिजे। तर हे 3 मुद्दे काय आहेत, या संपूर्ण विषय माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे। बघा, जर आपण नोटिफिकेशन वाचली त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, सर्व विभागांकरिता एकाच परीक्षेच्या आधारे विभागनिहाय स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार होईल। म्हणजे काय की परीक्षा एक आहे, आपल्याला काय कळालं, परीक्षा एक आहे, पण जी निवड यादी असेल, निवड यादी असेल तर ती निवड यादी मात्र कशी लागणार आहे, स्वतंत्र लागणार आहे। कशी लागणार आहे, स्वतंत्र लागणार आहे, ती पण विभागनिहाय प्रत्येक विभागासाठी वेगवेगळी यादी जी आहे तर ती लागणार आहे। त्यामुळे एका उमेदवाराने कोणत्याही एकाच विभागासाठी अर्ज जो आहे तर तो करायचा आहे, म्हणजे डबल अर्ज करू नये। म्हणजे असं होऊ शकतं की एखादा उमेदवार थोडी डिटेल माहिती बदलून जे आहे डबल अर्ज करू शकतो, एक नाशिकसाठी करू शकतो, एक पुणेसाठी करू शकतो, तर असं बिलकुल पण तुम्हाला करायचं नाही आहे। उमेदवाराने वरील तक्त्यात नमूद विभागनिहाय उपलब्ध पदांचे अवलोकन करून ऑनलाईन अर्जामध्ये विभागाची निवड कराय। अवलोकन म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने अनालिसिस करून घ्या की तुम्हाला कोणत्या ठिकाणी जो आहे तर तो फॉर्म भरायचा आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही जे आहेत तर ते अर्ज इथं भरू शकतात। तर ही संपूर्ण माहिती जी आहे त्यांनी इथं दिलेली आहे। आणि मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा आहे, फार महत्त्वपूर्ण घोषणा आहे की या भूमी अभिलेख भरतीसाठी तुम्ही तयारी करत असाल तर याच्यामध्ये सगळे नॉन टेक्निकलचे विषय आहेत आणि हे विषय तुमच्यासाठी काही नवीन असतात। आणि याच्यासाठी सर्वोत्तम महाराष्ट्रातील टीम, तुम्ही जर ही टीम पाहिली आणि ही टीम तुम्ही कोणासोबत कंपेअर केली तर महाराष्ट्रातील ही सगळ्यात बेस्ट टीम आहे। 2023 मध्ये सगळ्यात जास्त सिलेक्शन जे आहेत तर ते आपण दिलेले होते। आणि ही टीम तुम्हाला हे सर्व मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे सर्व विषय तेही सर्वात अफोर्डेबल प्राइसेस मध्ये फक्त 500 रुपयांमध्ये आहे, लक्षात घ्या। आणि ही रेकॉर्डेड बॅच नाही मित्रांनो, पुढचा आणखी तिसरी ही लाईव्ह बॅच आहे, डायरेक्ट काय आहे, लाईव्ह बॅच असणार आहे ही। म्हणूनच जे कोणी उमेदवार तयारी करत असतील त्यांनी ही बॅच नक्की जॉईन करावी। तुम्हाला 100% तुमच्या याच्यात जे आहे स्कोर मध्ये इम्प्रूव्हमेंट दिसेल, नॉलेज मध्ये इम्प्रूव्हमेंट दिसेल, कंटेंट मध्ये इम्प्रूव्हमेंट जे आहे दिसणार आहे। त्यासोबतच विद्यार्थ्यांची मागणी होती की सर सिव्हिल साठी पण काहीतरी आणा, सिव्हिल डायरेक्ट रिक्रुटमेंट जे काही सरळ से होतात, मनपाच्या PMC वेगवेगळ्या होतात, तर त्याची टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही लाईव्ह स्वरूपाची बॅच आहे मित्रांनो। ही लाईव्ह स्वरूपाची बॅच आहे, तीही अत्यंत अफोर्डेबल प्राइसेस मध्ये फक्त 1999 प्लस GST या प्राइस मध्ये तुम्हाला ही बॅच जी आहे तर ती बघायला मिळणार आहे। तुम्ही बघा, तुमच्या मित्रांनाही ही माहिती शेअर करा। लाईव्ह बॅच आपली 6 ऑक्टोबर पासून जी आहे तर ती स्टार्ट होत आहे। याच्यासाठी तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन जे आहे तर ते डाउनलोड करायचे। आणि त्यासोबतच टेस्ट सिरीज पण आपण लॉन्च केलेले आहे। कोणी भूमी अभिलेखसाठी तयारी करत असेल तर त्यांना तुम्ही नक्की सांगा, फक्त 9 रुपयात तुम्हाला 100 टेस्ट मिळणार आहेत। किती? 9 रुपयात 100 टेस्ट, सर्वात माफक, सर्वात दर्जेदार जे आहे तर तुम्हाला इथं गोष्ट मिळणार आहे। त्यासोबतच पुणेची संपूर्ण IBPS पॅटर्न नुसारची 99 रुपयामध्ये 5 टेस्ट तुम्हाला इथं मिळणार आहेत। चला तर आपण 3 महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्या। बघा, सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे तो आहे की सर्वात जास्त जागा कोणत्या विभागात आहे, म्हणजे जे वेगवेगळे विभाग आहेत ते पाहायचं की कोणत्या विभागात सर्वात जास्त जागा आहेत। दुसरा, तुमचा जिल्हा नेमका कोणत्या विभागात येतो हा क्रायटेरिया तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल, म्हणजे हा तुमचा लोकेशनचा क्रायटेरिया आहे मित्रांनो। त्याच्यानंतर तिसरा आहे, तुमच्या कॅटेगरीसाठी सर्वात जास्त जागा कोणत्या विभागात आहे हे तुम्हाला बघावं लागतील। हे 3 मुद्दे जोपर्यंत तुम्ही बघत नाही तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरू नका, हे माझं वैयक्तिक मत आहे। आता काहींचं कसं असतं माहितीये का, काहींना एकदम घराजवळच पाहिजे म्हणून ते तिथं जागा 1 राव का 10 राव ते तिथंच भरतील। आणि काहींसाठी असं आहे की त्यांना पाकिस्तानात जरी टाकलं तरी चालेल, पण त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं ID कार्ड महाराष्ट्र शासनाचं असावं की आम्हाला सरकारी जॉब असावा। असे पण उमेदवार, असे माझे काही मित्र आहेत, तर हे दोन्ही पद्धतीचे लोक असतात, तर त्यांच्या आवडी सवडीनुसार आहे तर हा क्रायटेरिया चेंज होऊ शकतो। पण मी तुम्हाला हे महत्त्वाचे 3 क्रायटेरिया सांगतो। सगळ्यात आधी सर्वात जास्त जागा कोणत्या विभागात आहे याचा जर आपण क्रम लावला तर सगळ्यात आपल्याला दिसतं की कोकण प्रदेश म्हणजे मुंबई याच्यात 259 एवढ्या चांगल्या जागा आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यानंतर दुसरा क्रमांक लागतो आपल्या छत्रपती संभाजीनगरचा, किती जागा आहेत? 210 जागा आहेत। त्याच्यानंतर नाशिकचा क्रमांक लागतो 124 जागा आहेत। त्याच्यानंतर अमरावती 117,
नागपूर 110 जे विदर्भातील असतील ते अमरावती नागपूर पैकी चूज करू शकतात. त्यासोबतच पुण्यामध्ये मात्र यावेळी कमी बघायला मिळतं, कारण की मागच्या वेळी पुण्यामध्ये जे सिलेक्ट झाले त्यांनी काही पुण्याचा जॉब सोडलेला नाही जास्त. ओके, अशा 903 जागा आपल्याला इथे ज्या आहेत तर त्या इथं बघायला मिळतात. तर या सर्वात जास्त जागा कोणत्या विभागात, जर याचं उत्तर असेल तर मुंबई असेल. सर्वात कमी जागा कुठे आहेत, पुण्यामध्ये असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याला वाटेल की अरे पुणेमध्ये कमी आहे तर मी पुण्यापासून जवळ कोणता आहे, तर अरे नाशिक मला दिसतोय मी नाशिकला भरू शकतो. किंवा तो म्हणेल अरे मी मराठवाड्याचा मी छत्रपती संभाजीनगर 210 जागा खूप चांगल्या जागा आपल्याला जे आहेत तर ते इथं पाहायला मिळतात. बघा आता याच्यामध्ये तुम्ही चूज करायचंय की तुम्हाला जास्त विभागवाल्यामध्ये फॉर्म भरायचंय, कमी विभागवाल्यामध्ये फॉर्म भरायचा. हा पहिला क्रायटेरिया जो मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करून दिलेला आहे. वाटल्यास तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. तसेच याची एक संपूर्ण पीडीएफ मी तुम्हाला शेअर करतो मित्रांनो. ही पूर्ण आपली जी पीपीटी आहे ती शेअर करतो. फक्त कमेंटमध्ये पीडीएफ हे टाईप करा, त्याची लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देतो. कमेंटमध्ये काय टाईप करा, पीडीएफ. पुढे आता तुमचा जिल्हा कोणत्या विभागात येतो, हा भूमी अभिलेखच्या वेबसाईटवरूनच ही माहिती घेतली मी, काय दुसरा कुठला मॅप घेतला नाही. आता सगळ्यात आधी जो कोणी मुंबई रिजन मध्ये असेल, बघा मुंबई रिजनला किती जागा आहेत आपण एक एक करून घेऊया. बघा 259 या मुंबई रिजन साठी जागा आहेत. याच्यामध्ये कोणते कोणते जिल्हे येतात बघा, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. 1 2 3 4 5 6 7 जिल्हे. म्हणजे तुमचं असं असेल नाही मी रत्नागिरीला राहतो, मला रत्नागिरीला भविष्यात बदली करून घ्यायची, तर ती विभागामध्ये बदली लवकर होते मित्रांनो, तो काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजेच मुंबईसाठी 259 जागा आहेत. या मुंबई रिजनसाठी पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे आपल्याला इथं पाहायला मिळतात. त्याच्यानंतर पुण्यामध्ये जर गेलं, पुण्यात सगळ्यात कमी आहे. पुण्यात किती आहेत, फक्त 83 जागा आहेत तिथं. 83 जागा. मग त्याच्यामध्ये पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर. तर 1 2 3 4 5 हे 5 जिल्हे आपल्याला इथं पाहायला मिळतात. कोणत्या, पुणे याच्यात. म्हणून तुम्ही तुमचा विभागामध्ये कोणता जिल्हा आहे पाहून घ्यायचं. त्याच्यानंतर नाशिकमध्ये मी गेलो, नाशिकमध्ये पण चांगल्या जागा आपल्याला पाहायला मिळतात. किती आहेत, 124 जागा आहेत. चला 124. नाशिक, नगर नाशिकमध्ये टाकले बरं का, नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव. बघा काही ठिकाणी काही जे विभाग पाडलेत ना, म्हणजे हा प्रशासकीय विभाग म्हणून आपण काही विभाग असे पाडलेत गव्हर्नमेंटचे की ज्याच्यामध्ये नगर काही पुण्यामध्ये येतं, काही नाशिकमध्ये, तर हे वेगवेगळे असू शकतात. तर लक्षात घ्या, नगर नाशिकमध्ये पण इथं नाशिकमध्ये येते. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर हे 1 2 3 4 5 जिल्हे आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे काय, छत्रपती संभाजीनगर 210 जागा आहेत. संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड हे लक्षात ठेवा. या जिल्ह्यांमधून असाल मग तुम्ही संभाजीनगरला भरू शकता. पुढचा अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ किती जागा आहेत, 117 जागा आहेत. 117 जागा इथं आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर नागपूर विभाग, नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली किती जागा पाहायला मिळतात, तर 110 जागा. आता इथं विभागानुसार जागा पाहिलं तुम्हाला वाटलं की अरे छत्रपती संभाजीनगर मध्ये सगळ्यात जास्त जागा आहेत, पण लक्षात घ्या तुमची बदली कुठे कुठे होईल, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड इथं कुठेही जे आहे तर तुम्हाला पोस्टिंग मिळू शकते, हे पण लक्षात घ्या. म्हणून त्यानुसार जे आहे फॉर्म भरताना या गोष्टी लक्षात ठेवा. बघा दुसरा क्रायटेरिया तुम्हाला समजलेला आहे की तुमचा जिल्हा कोणत्या विभागात येतो ते तुम्ही पहिले बघून घ्या, त्याच्यानुसार फॉर्म भरू शकतात. तिसरं सगळ्यात महत्वाचं की तुमच्या कॅटेगरीसाठी नेमक्या किती जागा आहेत हे फार पाहणं गरजेचं आहे, तरच तुम्ही फॉर्म भरा. आता 1 बाय 1 कॅटेगरी पाहूया. आणि मी तुम्हाला डिस्क्लेमर देऊ इच्छितो. काय होतं मित्रांनो, एवढ्या बारीक बारीक गोष्टी आपण पाहत असतो तर कुठेतरी काही चुकी होण्याची एक ह्युमन एरर म्हणून एक संभाव्यता असते. म्हणून जर काही एरर तुम्हाला वाटला की माझ्याकडे एखादी जागा कमी जास्त लिहिली गेली कॅटेगरी वाईज, तर तुम्ही मला नक्की त्याविषयी मी तुमची आधीच दिलगिरी व्यक्त करतो. आणि असं काय असेल कमेंट बॉक्समध्ये मला कळवा, मी ते बाबतीत जे आहेत तर ते तुम्हाला डिस्क्लेमर किंवा खाली काय अपडेट असेल त्याच्याबाबत कळवत जाईल. फक्त ही गोष्ट व्यवस्थित पद्धतीने तुम्ही समजून घेतली पाहिजे. एससी कॅटेगरीसाठी सर्वात जास्त जागा कोणत्या विभागात आहे पाहूया. बघा कोकण विभागात मी गेलो 26 जागा आहेत, छत्रपती संभाजीनगर मध्ये 27. मग माझं उत्तर काय असेल, छत्रपती संभाजीनगर मध्ये एससी साठी सर्वात जास्त जागा आहेत. नाशिकसाठी 8 आहेत, अमरावतीसाठी 5 आहेत, नागपूरसाठी 5 आहेत, पुणेसाठी 5 आहेत, असे 76 जागा एससी कॅटेगरीसाठी आहेत. आता मी त्याच्यात समांतर आरक्षण, जनरल, महिला, माजी सैनिक हे काही घेतले नाही, ते तुम्ही जे आहेत तर ते बघू शकतात. आणि तुम्ही जर रिक्वेस्ट करत असाल कमेंट बॉक्समध्ये तर त्याच्यावर पण आपण सेपरेट व्हिडिओ घेऊन येऊ. म्हणजे मला काय कळालं की पुण्यामध्ये भलेही कमी आहेत पण पुण्यामध्ये 5 जागा एससीच्या राखीव आहेत, हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे एखादा नागपूर, नाशिक इथे प्रिफर करणं असेल पण त्याने काय पाहिजे, अरे एससीला माझेही 5 जागा आहेत, भरपूर स्कोप आहे. आणि जर ज्याला जास्त जागा पाहिजे तर त्याच्यासाठी कॉम्पिटिशन कुठे करायची, त्याने हे 26-27 मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये एससी कॅटेगरीचा उमेदवार फॉर्म भरू शकतो. एसटी झालं. एसटी कॅटेगरीसाठी सर्वात जास्त जागा कुठे आहेत बघा, मुंबईमध्ये 13 जागा आहेत, संभाजीनगरमध्ये 13 जागा आहेत, नाशिकमध्ये 10 आहेत, अमरावती 12 आहेत, नागपूर 5 आहेत आणि पुण्यामध्ये मात्र फक्त 2च जागा आहेत.
म्हणजे एसटी कॅटेगरीचा उमेदवार विचार करू शकतो, तो पुण्यामधला जरी असेल तो काय म्हणेल, अरे मी मुंबई संभाजीनगरला 13 दिसत आहेत तिथं भरतो, किंवा नाशिकला 10 दिसत आहेत, अमरावतीला तर 12 दिसत आहेत, तर मी तिथं फॉर्म भरू शकतो. तर हा विचार तुम्ही करायचा आहे. पुढचं आपले ओबीसी कॅटेगरी वाले. ओबीसीचा मुंबईमध्ये 49 जागा आहेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये 54, नाशिकमध्ये 27, अमरावती 12, नागपूर 26 आणि पुणे 25. बघा तोच उमेदवार जो एसटीचा उमेदवार पुण्यामध्ये भरणार नव्हता, पण ओबीसीचा उमेदवार भरेल का? 25 जागा आहेत, 193 जागा ओबीसीसाठी राखीव आहेत. म्हणजे काय, कॅटेगरीनुसार तुमची चॉईस जी आहे तर ती बदलू शकते. याच्यासाठीच मी हा 3 मुद्दे घेऊन आलेलो आहे. म्हणजे एखादा उमेदवार काय म्हणेल की अरे अमरावतीमध्ये कमी मी भरतच नाही, नाशिकमध्ये जास्त वाटतायत, इथे जास्त आणि जास्तच पाहिजे असेल छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई. पुढचं काय झालं, ईडब्ल्यूएस कॅटेगरी वाल्यांसाठी. ईडब्ल्यूएस कॅटेगरी सध्या चांगली संधी पण आहे, चांगला त्यांचा कट ऑफही कमी लागत आहे. म्हणून ईडब्ल्यूएस कॅटेगरी वाल्यांसाठी पाहिलं बघा, मुंबईमध्ये 38, संभाजीनगर 21, नाशिक 11, अमरावती 9, नागपूर 16 आणि पुण्यामध्ये फक्त 9 जागा इथं पाहायला मिळतात. म्हणजे ओव्हरऑल पाहायला गेलं ईडब्ल्यूएसच्या सर्वात जास्त जागा कुठे पाहायला मिळतात, मुंबईमध्ये पाहायला मिळतात, आणि कमी जागा अमरावती आणि पुणे. टोटल 104 जागा या ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी असणार आहे. पुढे ओपन वाल्यांसाठी जे काही कशातच येत नाही, ईडब्ल्यूएस मध्ये पण येत नाही, ओपन मध्ये येतात, तर त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. आता ओपनचं कॅल्क्युलेशन कसं करायचं मित्रांनो, तुम्ही एक लक्षात घ्या. तुमची कॅटेगरी समजा तुम्ही एससी आहे प्लस ओपन हे दोन्ही ऍड करायची मित्रांनो, मग तुम्हाला कळेल की कुठे जास्त जागा आहेत, कारण की तुमची संधी तिथं पण आहे ना. ओपन म्हणजे काय असं नाही की एससी एसटी वाले येऊ शकत नाही, तुम्ही येऊ शकतात ना, मग तुम्ही तसंही कॅल्क्युलेशन करू शकतात बरं का. मी तुम्हाला अंदाज दिला, मुंबईमध्ये 79, संभाजीनगरमध्ये 40, नाशिकमध्ये 47, अमरावती 55, नागपूर 44 आणि पुणे 27. आता याच्यात काय करायचं माहितीये का, तुम्ही तुमची जी कॅटेगरी आहे ना तर त्याच्या जागा ऍड करायच्या आणि मग तुम्ही अप्लाय करायचा विचार करायचा. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट एकदम प्रॉपर गोष्ट सांगितली. 79 प्लस तुमच्या कॅटेगरीच्या 4 जागा आहेत, इथं 2 जागा आहेत, इथं 10 जागा आहेत, मग टोटल अशी बघायची आणि त्याच्यानंतर तुम्ही जे आहे तर ते अप्लाय करण्याचा इथं विचार करू शकतात. एससीबीसी साठी पाहूया. मुंबईमध्ये 26, छत्रपती संभाजीनगर 35, नाशिक 12, अमरावती 12 आणि नागपूर 11, पुणे 8, 104 जागा. म्हणजे एससीबीसी वाल्यांना अप्लाय करायचं असेल ते म्हणतील अरे मुंबई तर बेस्टच आहे चला. एसबीसी कॅटेगरी असेल मुंबईसाठी 4 जागा, छत्रपती संभाजीनगर 4 जागा, पुण्यामध्ये एकही जागा नाही, पण पुण्यामध्ये ओपनची जागा आहे ना, ओपनच्या जागेमधनं तुम्हाला फॉर्म भरता येईल. बघा ओपनची मध्ये पुण्यात 27 जागा आहेत, म्हणजे ज्या एसबीसी कॅटेगरीला फॉर्म भरता येणार नाही ते पुण्याच्या ओपन मधून जागा भरू शकतात. ते त्यांना वाटतं की नाही मी वरती पण मुंबई किंवा छत्रपती संभाजीनगरला फॉर्म जे आहेत तर ते भरू शकतात. कळालं तुम्हाला. तर एसबीसीसी कॅटेगरीसाठी. विजेसाठी जर पाहिलं, नागपूरमध्ये एक पण जागा नाही, नाशिकमध्ये एक पण जागा नाही, त्यांना जागा आहे मुंबईला 7 जागा, संभाजीनगरला 8 जागा, अमरावतीला 2 आणि पुण्याला 3, अशा 20 जागा त्यांना आहे. पुढे एनटीबी साठी बघा, एनटीबी साठी नाशिकमध्ये नागपूरमध्ये जागाच नाही आहे. मुंबईला 6 जागा, संभाजीनगरला 2, नाशिकला 3, अमरावतीला 5 आणि पुण्याला 1, अशा फक्त 17 जागा त्यांच्यासाठी आहेत. एनटीसी साठी पाहिलं, पुण्यामध्ये जागा नाही तर ते ओपन कॅटेगरी मधून फॉर्म भरू शकतात. बघा मुंबईमध्ये 6 जागा, छत्रपती संभाजीनगर 5, नाशिकच्या 4 जागा, अमरावतीच्या 1 आणि नागपूरच्या 2, अशा 18 जागा पाहायला मिळतात. आणि एनटीडी साठी नागपूरमध्ये जागा नाही, बाकी संभाजीनगर आणि नाशिक इथं 1-1 जागा पाहायला मिळते, अमरावती आणि पुणे इथे 3-3 जागा पाहायला मिळतात आणि सगळ्यात जास्त जागा इथं 5 जागा. आता मी तुम्हाला काय सांगितलं, पुढे काय करायचं, तुमच्या ओपनच्या जागा लिहायच्या आणि अशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करून जे आहे तर ते फॉर्म कुठून भरायचा तर याविषयी माहिती घेऊ शकता. तुम्ही पाहिलं असेल अत्यंत डिटेल पद्धतीने हे अनालिसिस करून तुमच्यासाठी आणलेलं होतं. याच्यानंतर तुम्हाला एक चांगलं जे आहे तर ते एक विजन आलं असेल, एक अनालिसिस तुमचं झालं असेल आणि तुम्हाला ही पीडीएफ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये जे आहे तर ते पीडीएफ हे तुम्ही जे आहे तर ते टाईप करा. त्याच्यामध्ये तुम्हाला ही पीडीएफ नुसार तुम्ही जे आहे पुन्हा ओपनचं कॅल्क्युलेशन किंवा स्क्रीनशॉट जरी काढला, कागदावर लिहिलं तरी चालेल. म्हणजे बरं काय, ते पीडीएफच पाहिजे असं काही नाहीये, कागदावर पण तुमचा कार्यक्रम होऊन जाईल. आणि भूमी अभिलेखसाठी तयारी करत असाल, मी तुम्हाला सगळ्यांना आग्रह करेल की ही 9 रुपयाची टेस्ट सिरीज तरी जॉईन करा मित्रांनो. ही जॉईन कराच तुम्ही. का माहितीये का, तुम्हाला एक अंदाज येईल की परीक्षा नेमकी कशा पद्धतीने होत असते. आणि प्राइस एकदम कमी प्राइस ठेवली. का कमी ठेवलेली, कारण की मुलांचं काय होतं माहितीये का, की खूप दिवसानंतर ही मराठी इंग्रजी वाचतात आणि त्यांना पॅटर्न नेमका कळत नाही, म्हणून चुकीच्या दिशेने अभ्यास करतात. तर चुकीच्या दिशेने अभ्यास होऊ नये, तुमची दिशा व्यवस्थित असावी म्हणून या टेस्ट सिरीज आहेत. आयबीपीएस पॅटर्नच्या टेस्ट सिरीज आहेत. महाराष्ट्रातून सर्वात क्वालिटी टेस्ट सिरीज देणारी ही इग्नाइट अकॅडमी एकमेव अकॅडमी जी आयबीपीएस पॅटर्नने, प्युअर आयबीपीएस पॅटर्नने टेस्ट सिरीज देते. याच्यासाठी फक्त तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन हे डाउनलोड करायचंय आणि बॅच देखील लवकरात लवकर जॉईन करा. मे बी तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तोपर्यंत बॅचच्या प्राइसेस चेंज पण होऊ शकतात आणि ही लाईव्ह स्वरूपाची बॅच आहे. फक्त 500 रुपयामध्ये ही बॅच असणार आहे, म्हणून तुम्ही आजच जी आहे तर ही बॅच जी आहे तर ती जॉईन करू शकतात. चला तर मित्रांनो बघा, तत्पूर्वी बघा हे पण बघून जा.
ज्यांना हा टेबलचा स्क्रीनशॉट पाहिजे असेल त्या डायरेक्टली टेबलचा स्क्रीनशॉट जे आहे तर ते घेऊ शकतात. बघा फॉर एक्झाम्पल तुम्ही कसं करू शकता बघा, कोकणमध्ये या 26 जागा आणि या 79 जागा, तर यांची ऍडिशन करायची. संभाजीनगरचे या जागा आणि या जागा म्हणजे तुमची कॅटेगरी प्लस हा शेवटचा कॉलम, अशी हे ऍडिशन करा आणि तुम्ही त्या पद्धतीने जे आहे तर ते करू शकता. चला तर मग मित्रांनो, भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.